नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. लवकरच सर्वांच्या आवडीचा मराठी महिना म्हणजे आषाढ चालू होत आहे. मग वेगवेगळ्या आखाड पार्ट्यांचं नियोजन तर होणारच. म्हणूनच स्पेशल आखाड पार्टीसाठी चमचमीत तर्रीदार अशी खेकड्यांची रस्सा भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी तर खूप सोपी आहे, तसेच झटपट होणारी सुद्धा आहे आणि चवीला तर लाजवाब आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी बनवण्यासाठी मी एकदम ताजे अर्धा किलो खेकडे आणलेले आहेत. तुम्ही ताटामधले काही खेकड्यांची हालचालही पाहू शकता. मला खेकडे साफ करायला येत नाहीत, म्हणून इथे माझे पप्पा खेकडे साफ करून मला देत आहेत. हा जो खेकड्यांमधला पिवळसर भाग तुम्ही पाहताय ना, तो म्हणजे खेकड्यांची अंडी आहेत. याने आपल्या रस्स्याला खूप छान चव येणार आहे. इथे पप्पा ही खेकड्यांमधील अंडी सेपरेट वाटीमध्ये काढून ठेवत आहेत. फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये आपले हे खेकडे साफ करून झालेले आहेत. छोट्या नांग्या आणि मोठ्या नांग्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. मधला भाग एक वेगळा केलेला आहे आणि अंडी एका छोट्या वाटीमध्ये काढून ठेवलेल्या आहेत. आता सर्वात आधी खेकड्याचे जे छोट्या नांग्या किंवा पाय आहेत ना, ते आपण आधी मिक्सरला वाटून घेणार आहोत. सोबतच आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत, म्हणजे या छोटे पाय किंवा नांग्या छान वाटले जातील. पहा, मिक्सरला वाटल्यानंतर आपलं वाटण असं काहीसं दिसणार आहे. आता हे वाटण आपण डायरेक्ट रस्स्यामध्ये वापरणार का? तर नाही. आपण हे वाटण गाळून घेणार आहोत. त्यासाठी एक भांडं घेऊन त्यावरती चाळण धरलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे वाटण घालायचं आहे आणि वरून थोडं थोडं पाणी गरजेनुसार घालायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने हलवून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. पहा, अशा प्रकारे गाळून घेतल्याने नांग्यांचे जे टरफलं आहेत किंवा जे कवच आहे ते सेपरेट झालेलं आहे आणि आपल्याला भांड्यामध्ये स्वच्छ असं नांग्यांचं पाणी मिळालेलं आहे. आता हे पाणी आपण रश्श्यामध्ये घालणार आहोत. आता रस्सा बनवण्यासाठी आपण वाटण तयार करू. त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालत आहे आणि आपण थोडासा खोबऱ्याचा कीस घालणार आहोत. आता या सर्व मिश्रणाचं बारीक वाटण तयार करायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. आता आपण छान चमचमीत रस्सा बनवायला घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मिक्सरला आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते तेलामध्ये घालायचं आहे आणि 2-3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. वाटण छान परतून झालेलं आहे आणि तेलही सोडत आहे. आता आपण काही मसाले घालूयात. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद आणि 2 ते 2.5 चमचे घरचं लाल तिखट घेतलेलं आहे. हे सर्व आपण वाटणामध्ये घालूयात आणि छान 2-3 मिनिट परतून घेऊयात. मसाला छान परतून झालेला आहे आणि तेलही सोडायला लागलेलं आहे. आता आपण मसाल्यामध्ये खेकड्यांची अंडी घालूयात आणि 2 मिनिट परतून घेऊयात. अंडी आणि मसाला परतून झाल्यानंतर आपण यामध्ये आता खेकडे घालूयात. खेकड्यांचा मधला भाग आणि जे नांगी उरलेली होती ती सुद्धा आपण इथे घालायची आहेत. आता खेकडे 2-3 मिनिट परतून घेऊयात, म्हणजे मसाला खेकड्यांमध्ये छान मिक्स होईल. त्यानंतर नांग्यांचं जे पाणी आपण गाळून काढलं होतं ते आता मसाल्यामध्ये घालूयात आणि छानपैकी मसाल्यामध्ये मिक्स करूयात. आता इथे तुम्हाला मी अत्यंत महत्त्वाची टीप सांगणार आहे. आता गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि हा रस्सा सतत हलवत राहायचा आहे. या रश्श्याला उकळी येऊन द्यायची नाहीये. जर उकळी आली तर हा रस्सा फुटू शकतो. आता रस्सा फुटणे म्हणजे काय, तर तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. जेव्हा आपण उकळत्या दुधामध्ये जर लिंबू पेलं तर जसं पाणी आणि जो दुधाचा भाग आहे तो सेपरेट होतो, पाणी वेगळं होतं आणि पांढरा भाग वेगळा होतो. त्याप्रमाणे जर या खेकड्याच्या रश्श्याला उकळी आली तर पाणी आणि हा मसाला वेगळा होतो आणि संपूर्ण रश्श्याची चव बिघडते. म्हणूनच आपण सतत हलवत राहून हे खेकडे शिजवून घेणार आहोत. हे खेकडे शिजायला फक्त 10 मिनिटांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे आणि हे खेकडे छान शिजवून घ्यायचे आहेत. आता हे खेकडे खाण्याचे खूप फायदे आहेत बरं का. खेकडे खाल्ल्याने जो संधिवाताचा त्रास आहे तो कमी होतो. आता या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये संधिवाताचा त्रास जो आहे तो खूप जास्ती होत असतो.
त्यामुळे जर या दिवसांमध्ये आपण जर खेकडे खाल्ले तर संधिवातापासून आपल्याला आराम मिळू शकतो. त्यामुळे आपण आवर्जून खेकडे खाल्ले पाहिजेत. आता 10 मिनिट झालेले आहेत आणि आता आपले खेकडे छान शिजलेले आहेत. तर असा हा आपला तर्रीदार चमचमीत असा खेकड्यांचा रस्सा तयार आहे. आता आपण हा रस्सा सर्व करूयात. हा खेकड्यांचा रस्सा चपाती, भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागतो. तुम्हाला ही खेकड्यांची रस्साभाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त रहा. धन्यवाद.